हॅलो, नमस्कार. फूड मेनी या मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राची असे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. वडापाव हा फक्त महाराष्ट्रासाठीच नाहीच, तर मराठी माणसासाठी देखील हा एक इमोशन्स आहेत, इमोशन्स. रस्त्यावरती मिळणारा एक वडापाव, एक स्ट्रीट फूड आज फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे आणि संपूर्ण भारतामध्ये तो आवडीने खाल्ला जातो. अहो, एकट्या मुंबईमध्येच दररोज लाखोच्या वर वडापाव खाल्ले जातात. तर नेमकं काय अशा वडापावमध्ये की जो प्रत्येकाला आवडतो? कॉलेजचे कॅन्टीन असो, ऑफिसचा स्टाफ असो, ऑफिस वर्क असो किंवा कुठलंही फंक्शन असो, वडापाव हा आवर्जून खाल्ला जातो. या वडापावची भुरळ मोठमोठ्या बिझनेस चेनला देखील पडली. म्हणून रस्त्यावर मिळणाऱ्या स्ट्रीट फूडने आज मोठ्या बिझनेस चेनमध्ये सुद्धा रूपांतर केलेलं आहे आणि आज लाखो करोडोचा टर्नओव्हर हा वडापाव या ठिकाणी करतोय. तर चला, आज आपण बनवून बघूया हा महाराष्ट्राची शान असलेला गरमागरम झणझणीत वडापाव. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण वडापावसाठी लागणारी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी फ्रेश असा पुदिना, कोथिंबीर या ठिकाणी आपण घेतलेली आहे. ही वडापावसाठी ही हिरवी चटणी खूप छान लागते. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण, थोडंसं जिरं आपण या ठिकाणी टाकतो. त्याचबरोबर 2-1 आईस क्यूब या ठिकाणी आपल्याला टाकायचे, जेणेकरून आपली चटणीचा कलर हा हिरवा असेल. चवीप्रमाणे मीठ आणि थोडी साखर आपण त्या ठिकाणी टाकायची. मस्त ग्राइंड करून झाल्यावर आपली वडापावसाठी लागणारी हिरवी चटणी तयार झाली. त्यानंतर आपण वडापावसाठी लागणारा जो मसाला आहे तो या ठिकाणी बनवतोय. या ठिकाणी झणझणीत वडापाव आपल्याला हवाय म्हणून थोड्या जास्त प्रमाणात मिरच्या, लसूण, आलं या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. त्याला आपण खलबत्त्यामध्येच कुटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये ग्राइंड करणार नाही आहोत. त्यानंतर उकडलेले बटाटे. सो हा कुटलेला मसाला आपण मस्तपैकी त्याला एक खमंग असा फ्राय करून घेणार आहोत. ज्याचा घमघमाट सुटेपर्यंत त्याला फ्राय करायचा आहे. सर्वात पहिले मोहरी तडतडून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये जिऱ्याची आपण फोडणी देतोय आणि कढीपत्ता त्यामध्ये टाकलाय. थोडंसं हिंग आणि आपल्याला वाटण केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा. त्यानंतर धने पावडर आणि हळद. बस एवढंच. हा मसाला आपल्याला खमंग असा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर उकडलेले बटाटे आपण हातानेच कुस्करून घेणार आहोत. सर्व बटाटे आपल्याला फार बारीक कुस्करायचे नाहीये. थोडेसे जाळे मोठे आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत. सो हे बटाटे प्रॉपर कुस्करून झाल्यावरती आपण जो काही फ्राय केलेला खमंग असा मसाला होता आपण त्याच्यावरती तो घालायचा आहे. संपूर्ण असा गरम मसाला आपण त्या ठिकाणी बटाट्यांवर टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत त्या ठिकाणी चवीनुसार मीठ आणि फ्रेश हिरवीगार अशी कोथिंबीर. सो हे सर्व वाटण एकत्रित झाल्यावर मी त्याला हाताने प्रॉपर मिक्स केलेला आहे आणि मिक्स झाल्यावरती तो आपला मसाला असा तयार दिसतोय. सो या मसाल्याच्या मी छोट्या छोट्या टिक्की बनवून घेणार आहे, म्हणजे त्याला वडा जो काही बनवायचा आहे. सो असे वडे या ठिकाणी आपण बनवलेले आहेत. सो वड्यासाठी जे काही बॅटर आपल्याला लागते त्या ठिकाणी मी घेतलेलं एक अंदाजे बेसन पीठ, त्यामध्ये मीठ, थोडासा ओवा आणि थोडासा सोडा. त्यामध्ये पाणी टाकून आपण त्याला प्रॉपर फेटून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तळण्यासाठी मी तेल टाकतोय. सो वडापाव म्हटलं की मिरची हवेच. सो सर्वप्रथम आपण एक मिरची फ्राय करून घेऊया. तिखट मिरची या ठिकाणी आपण टाकलेली आहे. मिरची फ्राय करून झाल्यावर आपण आता यामध्ये वडा सोडूया. सो मध्यम आचेवरती आपण वडे यामध्ये सोडतोय.
दोघं साईडने वडे हे खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि छान लाल होईपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी फ्राय करून घ्यायचे आहेत. छान क्रिस्पी असे वडे आपले तयार झालेले आहेत. सो थोडं तेल जाईपर्यंत आपण हे वडे काढून घेणार आहोत. गरम गरम आपले वडा रेडी झालेला आहे. सो आपण बनवलेली हिरवी चटणी, वडे आणि झणझणीत मिरची, सो यासोबत चला आपण एक वडा ट्राय करून बघूया. हम्म वडा खरंच खूप छान झालेला आहे. परफेक्ट, जसा असायला हवा तसाच.